नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाने पुन्हा एकदा एक आज अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जी आर जारी केला आहे. आणि हा जो जी आर आहे हा लाभार्थ्यांसाठी अत्यंत चांगला असणार आहे. पाहू शकता, एक महत्त्वाचा असा चांगला निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला असून सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर या अंतर्गत नक्की काय निर्णय जाहीर झालेला आहे आणि दिव्यांग बांधवांना पेन्शनबाबत जी आहे पुढचं पेन्शनची जी प्रोसेस आहे ही कशी सोपी होणार आहे, सगळ्यांना सरसकट पेन्शनचा लाभ जो आहे मिळणार आहे, नक्की काय शासन निर्णय आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी यामध्ये पाहू शकता जी बाकीचं जे पेन्शन आहे ती सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यासाठी सगळ्या लाभार्थ्यांना सरसकट पेन्शन जमा केली जात आहे. तर नक्की पहिल्यांदा शासन निर्णय जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता पाहू शकता, एक महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत म्हणजेच निराधार योजनेअंतर्गत जो लाभ दिला जातो दिव्यांग बांधवांना, यामध्ये राज्य शासनाकडून जो 2500 रुपयेचा लाभ जो आहे दिव्यांग बांधवांना दिला जातो. तर या अंतर्गत ओळखपत्र जे आहे, वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड नसणारे जे दिव्यांग लाभार्थी आहेत, ज्यांना जुन्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं होतं UDID कार्ड चालू व्हायच्या अगोदर, तर असे जे लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे UDID कार्ड अजून काढलेलं नाही आहे, तर अशा लाभार्थ्यांना दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ जर मिळत असेल तर त्यांना यापुढे सुद्धा सरसकट तो चालू राहील. आणि UDID कार्ड काढण्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा हा जी आर जारी करण्यात आला आहे. तर अशा लाभार्थ्यांना पुन्हा एकदा एक चांगला निर्णय घेण्यात आला असून त्यांचा जो लाभ आहे आत्ता जसा मिळत होता तसाच पुढे चालू राहील. UDID कार्ड जरी नसेल तरी मिळेल. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुदतवाढ आहे. एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला जो कार्ड आहे UDID कार्ड हे काढावंच लागेल. तर यासाठी पहिल्यांदा शासन निर्णयाचा डिटेलमध्ये नक्की काय निर्णय आहे पूर्ण पाहूयात. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते. फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी सूचना देण्यात येत आहे. तर या अंतर्गत तहसीलदारांनी मार्च 2026 पर्यंत लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांगांना ज्यांच्याकडे जुन्या प्रकारचं जे ओळखपत्र आहे त्यांचं म्हणजे हँडिकॅप म्हणजे जे यामध्ये पाहू शकतो तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे तेच चालणार आहे. तर यामध्ये प्रमाणपत्र आहे अशा सर्व दिव्यांगांची प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या यंत्रणामधून समन्वय साधून दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत पाहू शकता 30 सप्टेंबरपर्यंत अशा लाभार्थ्यांना UDID कार्ड काढून घ्यावं लागेल. तोपर्यंत त्यांचा जो लाभ आहे त्यांचा हप्ता आत्ता जसं चालू आहे हा चालू राहील. मात्र 30 सप्टेंबरपूर्वी UDID कार्ड काढलं नाही तर बंद होऊ शकतात. तर सदर कालावधीमध्ये त्यांचे लाभ जे आहे पेन्शनचा लाभ हा आत्ता जसं चालू आहे हा चालू राहणार आहे. हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. त्याचबरोबर नायब तहसीलदार विशेष सहाय्य योजना याने विशेष सहाय्य योजनेतील वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांकडून 15 जून 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज सादर करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यांना अर्ज सादर करून त्यांचं जे UDID कार्ड आहे हे काढणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतरनं अर्जाचा क्रमांक जो असतो हा पोर्टलवर अद्ययावत केला जाईल आणि त्यानंतरनं लाभ जो आहे तोपर्यंत मिळेल. आणि त्यानंतरनं पाहू शकतो सप्टेंबर 2026 पर्यंत असे लाभार्थी असतील ज्यांचं UDID कार्ड नसेल त्यानंतरनं मात्र त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. तर राज्य शासनाने स्वागतार्ह असा चांगला हा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार यांनी विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांची गावनिहाय यादी जी आहे ही प्रसिद्ध करावी आणि गाव पातळीवर यादीचं वाचन जे आहे करून हयात नसलेले बनावट लाभार्थी जे आहेत या योजनेतून वगळण्यात यावे आणि त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या रकमेची वसुली करावी. तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. सर्व
उपविभागीय अधिकारी यांनी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजनेची शिबिरं आणि कार्यशाळा प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आयोजित करावी आणि त्यासाठी सर्व विभागांना आमंत्रित करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील आणि 30 सप्टेंबर 2026 ही महत्त्वाची डेडलाईन असणार आहे. पूर्वी कोणताही लाभार्थी अभावी विशेष सहाय्य योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत जरी तुमच्याकडं UDID कार्ड नसलं तरी 100% तुमचा जो लाभ आहे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जो अनुदान तुम्हाला मिळतं हे मिळणार आहे. 30 सप्टेंबर नंतर मात्र तुमच्याकडे जर UDID कार्ड नसेल तर त्या लाभार्थीची ती जबाबदारी असणार आहे. त्यांचा हप्ता हा बंद होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहणार आहे. तर अशा पद्धतीने एक चांगला निर्णय आहे. सगळ्यांना सरसकट दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत लाभ जो आहे राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. कोणताही लाभार्थी या हप्त्यापासून आतापासून पुढे वंचित राहणार नाही. अशा पद्धतीचं महत्त्वाचा हा जी.आर आणि शासन निर्णय राज्य शासनामार्फत जारी करण्यात आला आहे. आत्ता एप्रिल आणि मे महिन्यासाठी सुद्धा हप्ता जो आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर जमा झाली आहे. तसेच पुढच्या महिन्यासाठी सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. ज्या लाभार्थ्यांना मिळत नाही आहेत, ज्यांची काही कागदपत्रांची अडचण असेल, त्याचबरोबर नवीन आर्थिक वर्षासाठी लागणारी सगळी कागदपत्र जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर लाभार्थ्यांनी जमा करून घ्यायची आहेत. या योजनेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच अपडेट ज्या आहे ह्या मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.